ततक्षीयते प्रकाशावरणम. आपल्या बुद्धीवरती जे अज्ञानाचं आवरण आहे ते आवरण निघून जावं आणि आपल्याला आपल्यातलं स्वरूप स्पष्ट दिसावं. प्राणायाम करताना आपला कर्ता भाव असतो की अनुलोम विलोम करून आपल्याला हे फायदे मिळावेत, कपालभातीमुळे आपले पोटाचे विकार बरे व्हावेत, हे सगळं होतं. आणि हळूहळू हे सगळे विकार बरे झाले की नंतर आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा नांदते ना, या ऊर्जेकडे पाहायचं असतं. आणि ही दृष्टी आपल्याला मिळण्यासाठी प्राणायाम साधना आहे. प्राणायाम साधना ही ध्यानाकडे आणि समाधीकडे साधकाला नेणारी साधना आहे. मग आता आपण जे प्राणायाम करतो ते आणि ही प्राणोपासना जी व्हायला हवी ती, यात नेमकं अंतर काय आहे? आपण करताना आपण कर्ताभाव ठेवतो आपल्यामध्ये की करणारा मीच, करणारा जो आहे तो प्राण आहे, याची अनुभूती जेव्हा साधकाला येते ना, तेव्हा प्राणायाम होतात. तर हे करणं आणि होणं हा एक खूप मोठा फरक आहे आणि जो साधकामध्ये आपोआप हळूहळू हळूहळू होत असतो. पण तो केव्हा होतो? जेव्हा हळूहळू साधक त्यामध्ये वेळ द्यायला लागतो. आणि 5 आणि 10 मिनिटात नाही होत. अहो, ही साधना आहे, याच्यासाठी ना थोडासा वेळ देऊन आपण प्राणायाम करणं अत्यंत गरजेचं असतं. शरीरामध्ये प्राण कसा नांदतो हे पाहण्यासाठी आपल्याला एक दृष्टी मिळणं गरजेचं असतं. तुम्ही कितीही सायंटिफिकली पाहण्याचा प्रयत्न करा, कितीही प्रश्न तुमच्यामध्ये निर्माण होऊ दे, उत्तर एकच असतं आणि ते म्हणजे प्राण. कसं? आता बघा, रात्री आपण सर्वजण झोपतो, पण रात्री आपण झोपल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सगळी कामं आपोआप सुरू असतात. अन्नाचं पचन होणं, श्वासोश्वास सुरू राहणं, शरीरातली प्रत्येक सिस्टम तशीच कार्यरत असते. हे कशामुळे होतं? तिथे फक्त प्राण असतो. न तुमाम शक्यसे दृष्टमनैनैव स्वचक्षुषः दिव्य ददामी चक्षुः. म्हणजे तू तुझ्या साध्या डोळ्यांनी हे पाहू शकत नाही, मी तुला दिव्य दृष्टी देतो, त्याने तुला ब्रह्मरूप आहे, जो साक्षात्कार आहे तो तुला घडून येईल. आता हे जे ज्ञान आहे, हे जे चक्षु, दिव्य चक्षु आहेत, ते दिव्य चक्षु म्हणजे भगवद्गीता. हे ज्ञान म्हणजे भगवद्गीता. आता भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला किती वेगवेगळ्या टप्प्यांवरती कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे सगळं काही सांगितलेलं आहे, ज्याच्यामुळे अर्जुनामध्ये परिवर्तन घडलं आहे. तसं परिवर्तन अर्जुनामध्ये घडण्याचं कारण आहे भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं ज्ञान. आपल्याला ही दृष्टी मिळवण्यासाठी हे ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान कसं असायला पाहिजे? जे आपल्याला परत परत भान निर्माण करून देईल. प्रत्येक प्राणायामात घेतला जाणारा श्वास आणि उच्छ्वास हा नाकपुड्यांमधून सुरू होत नाही, तर तो फुफ्फुसांच्या त्या शक्तीमधून सुरू होत असतो. आणि फुफ्फुसांना आकुंचित आणि प्रसन्न करणारी जी शक्ती आहे, ती शक्ती प्राणशक्ती आहे. आणि अशी प्राणशक्ती शरीरातल्या पेशीमध्ये असते. त्यामुळे आज प्रत्येक पेशीचं कार्य सुरू आहे. तुम्हीच विचार करा, जेव्हा ही प्राणशक्ती शरीरातून निघून जाते, माणूस एक हालचाल करू शकत नाही. हे काही मिनिटांमध्ये घडत असतं. आणि ही प्राणशक्ती इतका जीवनभर सगळं काही निभावून नेत असते. मग तो कोणीही माणूस असू देत, तो बाहेरच्या देशातला असू देत, तो या देशातला असू देत, तो श्रीमंत असू देत, तो गरीब असू देत, तो कोणीही असू देत, त्याच्यामध्ये प्राणशक्तीच वाहते. तो काहीही करत असू देत, उठू देत, बसू देत, खाऊ दे, पिऊ दे, जेवू देत, झोपू देत, सुखात असू देत, दुःखात असू देत, प्राणशक्तीच वाहत असते. म्हणजे जे अस्तित्व आपलं आहे ते फक्त प्राणांमुळे आहे. आणि याची जाणीव आपल्याला वेळोवेळी व्हायला हवी. आता ही जाणीव करून घेणं इतकं सोपं असतं, सांगू तुम्हाला. या जाणीवेसाठी ती दृष्टी पाहिजे ना, जी दिव्य दृष्टी आहे ती आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी केव्हाची देऊन ठेवलेली आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय वर्णू मी संतांचे उपकार, निरंतर मज जागविती. आता ही जी जाग आहे ना, ही जाग फक्त डोळ्यांना मिळत नसते, तर ही आपल्या विचारांना मिळत असते. आपल्या विचारांना कसं जागवलेलं आहे आपल्या ऋषीमुनींनी? वेद आणि उपनिषदांमधून. प्राणो वे ब्रह्म, कौशितकी उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, प्राणच ब्रह्म आहे. ब्रह्मस्वरूप कसं आहे? कारण प्राणातून सर्व जीवांची उत्पत्ती झालेली आहे. कारण प्रत्येक जीवाला जन्मसुद्धा आहे, मृत्यूसुद्धा आहे. या झाडाला सुद्धा जन्म आहे, मृत्यू आहे. प्रत्येक मनुष्याला जन्म आहे, मृत्यू आहे. आता हे सगळं आपल्या मर्जीने होतं का? प्राणच या सर्व अवयवांना, इंद्रियांना, मनाला, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, तन्मात्र आणि पंचमहाभूतांना एकत्रित करत असतो, संघटित करत असतो. आणि योग्य वेळ आली की त्याचं विघटनही होत असतं. आणि हे कसं होतं? हे आपोआप होतं. म्हणजे कर्ता कोण आहे? कर्ता प्राण आहे. आता मी तुमच्याशी जे बोलतेय, हे प्राणशक्ती शरीरातून निघून गेल्यानंतर एक शब्द तरी तोंडातून निघणं शक्य आहे का? म्हणजे बोलणारा कोण आहे? प्राण आहे.
तुमच्यामधली प्राणशक्तीच आत्ता ती ऐकते, कारण ही प्राणशक्ती निघून गेल्यानंतर आपण काही ऐकूच शकत नाही, आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे करता करविता सगळं काही प्राण आहे. आता हा भाव जेव्हा आपल्यामध्ये प्राणायाम करण्याच्या आधी स्फुरतो तेव्हा खरी प्राणायामाला सुरुवात होते. काल माझे गुरु सहज बोलता बोलता बोलून गेले, योगाचरण घडत नाहीये. प्रत्येक जीवमात्राची जर मूळ तुम्ही स्वरूप पाहिलत ना तर ते एकच आहे, पण फक्त या प्राणशक्तीने विविध आकार घेतलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला प्राणशक्ती पाहायची आहे ना, तर तुम्हाला जिथे तुम्ही तुमची दृष्टी फिरवाल तिकडे तुम्हाला ती प्राणशक्तीचा साक्षात्कार होईल. तुम्हाला छोट्या कीटकामध्ये, मुंग्यापासून ते मोठ्या मोठ्या जनावरांपर्यंत प्रत्येक जीवामध्ये ही प्राणशक्ती आहे. छोट्याशा वनस्पतीपासून ते मोठ्या मोठ्या वृक्षांपर्यंत ही प्राणशक्ती आहे. आता हृदयाचे ठोके आपोआप पडतात, तिथे एक शक्ती आहे म्हणूनच की नाही. फुफ्फुसांची आकुंचन प्रसरण क्रिया होते, तिथे शक्ती आहे. या शक्तीला प्राणवायू नाव दिलं गेलेलं आहे. तसंच खाल्लेलं अन्न हे पचलं जातं आणि मळ स्वरूपात ते बाहेर निघत असतं, याला अपानवायू म्हणतात. किती सहज होतं हे, कारण तिथे शक्ती विद्यमान आहे. म्हणून मळ स्वरूपामध्ये ते बाहेर निघतं. आपल्या आतड्यांची एक अशी हालचाल होत असते, त्या हालचालीमुळे तो मळ खाली 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 सरकतो, तो शरीरातून निघून जातो. आपोआप होतं हे सगळं. तसंच आपल्या हातापायांच्या हालचाली, चेहऱ्याचे हावभाव, हे सगळं होतं उदानवायूमुळे. आणि उदानवायू ज्याच्यामध्ये कमी आहे, म्हणजे बघा तुम्ही कधी कधी काही जणांना जसं पॅरालिसिस सारखे त्रास होतात, आजार होतात. पॅरालिसिसमध्ये एक अख्खी साईड बंद पडते. हात पाय आहेत, हात पाय तिथेच आहेत, हाडं पण तिथेच आहेत, मांस पण तिथेच आहे, पण हलवण्याची शक्ती नाही आहे. हलवण्याची शक्ती नाही आहे. ती हलवण्याची शक्ती म्हणजे प्राण आहे. आता त्या प्राणाचा आयाम त्या त्या भागामध्ये जर वाढला तर त्या अवयवाचं, इंद्रियाचं कार्य सुधारतं. म्हणून प्राणायाम आपण शरीरातल्या विविध भागांमध्ये जेव्हा करतो तेव्हा त्या त्या ठिकाणी असणारी प्राणशक्ती आहे त्याला आयाम मिळतो. आणि त्याला आयाम मिळत मिळत आतमध्ये एक प्राणिक ऊर्जा निर्माण होते. प्राणशक्ती आहे पण ती सूक्ष्म स्वरूपात आहे. आणि ती प्राणिक ऊर्जा जेव्हा निर्माण होते तेव्हा काही व्हायब्रेशन्स तयार होतात. हे प्राणिक व्हायब्रेशन्स आहेत. आणि हे प्राणिक व्हायब्रेशन्स आपल्या प्रत्येकाला जाणवू शकतात. जसं श्वासोश्वास तुमचा सुरू आहे, हळूहळू तुम्ही बारकाईने त्यावरती लक्ष द्या. तुम्ही लक्ष देत चला, तुम्हाला एक आवाज ऐकायला येईल. श्वास सोडण्याचा कसा आहे, हम. श्वास घेण्याचा कसा होता, सो हम. एक जप सुरू आहे, एक जप सुरू आहे. आता त्या जपाकडे लक्ष आपलं केव्हा जाईल, जेव्हा पहिले श्वासोश्वासाकडे लक्ष जाईल तेव्हा हा नकळतपणे सुरू असणारा जप आपल्या मनाला आणि शरीराला एका लयीत बांधेल. श्वासोश्वासाची ही जी लय आहे ना, त्याच्यात मनाला या लयीने सामावून घेतलं पाहिजे. असं हळूहळू चित्तामध्ये सुरू असलेली खळबळ ही हळूहळू कमी व्हायला लागते आणि चित्त स्थिर व्हायला लागतं. हे स्थिर असलेलं चित्तच ततक्ष्यते प्रकाशावरणम. हे जे बुद्धीवरती जे आवरण आहे अज्ञानाचं, ते आवरण काढून टाकण्यासाठी ही स्थिरता महत्त्वाची ठरते. तुम्ही फक्त 10-15 मिनिटं दररोज स्थिर बसून प्राणोपासना करायला सुरुवात करा. प्राणोपासना करणं म्हणजे हळूहळू भान घेणं, शरीरामध्ये प्राण कशा स्वरूपात आहे याचं भान घेणं. या भानातून आपल्यामध्ये कृतज्ञता निर्माण होते आणि आपल्याला हाच गुण हवा आहे आपल्यात. कृतज्ञता निर्माण झाली की प्राणोपासनेला सुरुवात होते. सोहिराबाई म्हणतात, सोहिरा म्हणे ज्ञानज्योती, तेथे कैची दिवस राती, तयाविन नेत्रपाती हलवू नको रे. ही व्याकुळता जेव्हा सोयराबाईंची दिसते ना, तेव्हा लक्षात येतं की सोयराबाईंची मनाची स्थिती काय असेल, समर्पित भाव काय असेल. कारण कर्त्याची जाण आहे, कर्ता ईश्वर, कर्ता प्राण हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ही व्याकुळता आहे. ही व्याकुळता आपल्यामध्येही निर्माण व्हावी. हा अमृत रस आहे. ही व्याकुळता म्हणजे ना अमृत रस आहे. आणि हा रस आपण आत्ता याच जन्मी चाखला पाहिजे. कबीरदास म्हणतात, हे जे ज्याच्या बळावरती, ज्या शरीराच्या बळावरती तुम्ही जगताय ते शरीराचं पुढे काय होणार आहे. हाड जले जीव लाकडी, बाल जडे जीव घास, सबतन जलता देख भया कबीर उदास. कबीरदासांना ही उदासीनता जी आहे आतमधून जे दुःख होतंय ते यासाठी होतंय की ज्या हे हाडामासाचं हे शरीर, यामध्ये प्राण जेव्हा असतो तेव्हा माणसाला किती संध्या असतात. त्याला स्वतःला सुधारण्याच्या, त्याला ईश्वराच्या जवळ जाण्याच्या किती संध्या असतात.
पण त्या याच्यामध्ये तो काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंचा प्रेम रूपात, नम्रता, कृतज्ञता रूपात रूपांतरित करण्याचं सोडून हे सगळं तो वाढवून ठेवतो आणि स्वतःच्या आयुष्याला दुःखी बनवून टाकतो हा मनुष्य. म्हणून सब तन जलता देख भया कबीर उदास. कबीरदासांना याचं वाईट वाटतं की एका क्षणात प्राणशक्ती निघून गेली की तुझ्या हातातून संधी जाते मनुष्य, असं त्यांना सांगायचं आहे आपल्याला. म्हणून ज्या वेळेस आपलं एक एक संधी, एक एक क्षण आता आहे ना, त्या क्षणाचं सोनं करण्यासाठी, त्या क्षणाला आनंदीमय जीवन जगण्यासाठी आपल्याला रूट्स, मूळ आहे ना, त्या मुळाला पाहता आला पाहिजे. आपल्याला हे झाड दिसतं, मोठा वृक्ष दिसतो, त्याला लागलेली फळं आपण चाखतो, पण या सगळ्याचं मूळ असतं ते या जमिनीच्या खाली, जे आपल्याला दिसत नाही, पण ते आहे म्हणून हे सगळं आहे की नाही. तसंच आपलं मूळ आहे ती प्राणशक्ती. प्राणशक्ती आहे म्हणून तुम्ही आता हसताय, प्राणशक्ती आहे म्हणून तुम्ही ऐकताय मी बोलते, प्राणशक्ती आहे म्हणून हृदयाचे ठोके सुरू आहे, हे आपोआप डोळ्यांची पापड्यांची उघडझाक सुरू आहे. हे काय आता अतिप्रकाश सूर्याच्या डोळ्यात पडायला लागला आहे, त्या डोळ्यांच्या पापण्याची ही जी उघडझाक होते ती कूर्म वायूमुळे. कधीही जड अन्नपदार्थ किंवा कोणताही जड पदार्थ जर घशाच्या खाली जात असेल तर लगेच खोकला काढून शरीर त्याला बाहेर फेकतं, हे कृकर वायूमुळे. आपल्या शरीरात जर ऑक्सिजनची कमतरता आपल्याला भासत असेल तर लगेच जांभईने शरीर ही ऑक्सिजनची कमतरता भरून काढतं, देवदत्त वायूमुळे. आणि धनंजय वायू हा संपूर्ण शरीर व्यापून असतो आणि हा धनंजय वायू जेव्हा माणसाचा मृत्यू होतो आणि हळूहळू एक एक वायू शरीराचं प्राण हे सोडत असतात तेव्हा सगळ्यात शेवटी हा कधीकधी प्रेतही फुगवत असतो. असं हे वायू स्वरूप शरीर, प्राणांनी भरलेलं शरीर आहे. आणि कसं हे जरी तुम्हाला शब्द वेगवेगळे जाणवले ना तरी प्राण एकच आहे. जसं आता आपल्या पृथ्वीवरती महासागर एकच आहे, पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, इंडियन ओशन हे एकच आहे, पण त्याची ठिकाणं वेगवेगळी आहे. जसं इंडियन ओशन आशिया आणि अंटार्क्टिकाच्या मध्ये आहे म्हणून त्याला इंडियन ओशन म्हणतात. पॅसिफिक ओशन हे आशिया आणि अमेरिकेच्या मध्ये आहे म्हणून त्याला ते पॅसिफिक ओशन नाव दिलं गेलेलं आहे. तसंच अशीच वेगवेगळी नावं जशी समुद्राला दिली गेलेली आहे. अटलांटिक ओशन युरोप आणि आफ्रिकेच्या मध्ये हा आहे त्यामुळे त्याला अटलांटिक ओशन म्हणतात. त्या भागामध्ये या समुद्राच्या पाण्याचा जिथे स्पर्श होतो त्या विभागाला हे नाव दिलं गेलेलं असतं. पण समुद्र कसा आहे एक, तसं प्राणशक्ती आहे शरीरामध्ये एक, पण फक्त त्याची कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाग, कुर्म, कृकर, धनंजय, देवदत्त वायू अशा विविध नावाने संबोधलं गेलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगत होते प्राण, अपान, व्यान, समान, उदान याची कार्य कशी असतात. त्याच्यात तुम्हाला व्यानवायू तुम्हाला सांगायचं राहिला. व्यानवायू हा जो आहे तो किती महत्त्वाचं कार्य करत असतो. आपण अन्नपदार्थ खातो, त्या अन्नपदार्थामधले महत्त्वाचे घटक शोषले जातात आणि आपल्या रक्तामधून प्राणवायू शोषला जातो आणि तो शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पोहोचवला जातो, प्रत्येक पेशीपर्यंत. आणि हे कार्य होतं ते व्यानवायूमुळे होत असतं आणि हा व्यानवायू संपूर्ण शरीर व्यापून आहे. तर अशी ही वायुसृष्टी म्हणजे शरीर आणि याची कृतज्ञता आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी प्राणायाम ही एक साधना आहे. आणि महर्षी पतंजलींनी आपल्याला ना या साधनेचा अनुभव घेण्यासाठी ही साधना आपल्याला सांगितलेली आहे. महर्षी पतंजलीने ना सूत्रांमध्ये तस्य वाचकः प्रणवः सांगितलं, म्हणजे ओंकाराचा जप करा सांगितलं. हे खूपच महत्त्वाचं आहे आणि याच्यावरती आपण कधीतरी खरंच सविस्तर बोलूया. पण त्याच्यानंतरचं एक सूत्र आहे, तज्जपस्तदर्थ भावनम. जो जप तुम्ही करताय, जी साधना करताय ती तुमच्या हृदयाच्या अंतःकरणाच्या ओलाव्यातून होऊ दे. काय सुंदर सांगितलं आहे. म्हणजे आपण जे करतो ना त्याला अक्षरशः महर्षी पतंजलीने अर्थ कसा निर्माण होऊ द्यायचा हे सांगितलेलं आहे. आपण जे प्राणायाम करतो त्याला अर्थ कसा निर्माण झाला पाहिजे हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक श्वासाचा परिणाम आपल्या चित्तावरती कसा झाला पाहिजे. मला कमाल वाटते म्हणजे योगासन आणि प्राणायाम कसे ते पहा. योगासनांची सुरुवात होते शारीरिक ताणांपासून पण त्याचा थेट परिणाम असतो आपल्या चित्तावरती. प्राणायामाची सुरुवात होते नाकपुड्यांच्या श्वास आणि उच्छ्वासापासून पण त्याचा थेट परिणाम असतो तो चित्तावरती. असं शरीर आणि मन हे आतून जोडलेलं आहे, जुळलेलं आहे आणि तुम्ही जे काही कर्म करता त्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरती आणि चित्तावरती होत असतो. आणि म्हणून
योग कर्म आपल्याकडून सतत घडत राहावं, जेणे आपण सतत ईश्वराच्या जवळ असू, प्राणाच्या जवळ असू. म्हणून प्राणोपासना ही आपल्याकडून व्हायलाच हवी. कारण उप म्हणजे जवळ. तुम्हाला ईश्वराच्या जवळ राहायचं आहे, आता ईश्वरच आपल्या जवळ आहे हे आपल्याला पहिले लक्षात आलं ना, की आपल्याला आपलं चित्त ईश्वराचरणी नेहमी ठेवता येतं आणि प्राणाचं सतत भान घेता येतं. आणि असे अनुलोम विलोम घडावे, या भावनेतून कपालभाती व्हावा, या भावनेतून नाडी शोधन प्राणायाम व्हावा, या भावनेतून चंद्रभेदी सूर्यभेदी समवृत्ती विषमवृत्ती प्रतिलोम प्राणायाम, अनुलोम प्राणायाम, विलोम प्राणायाम, प्रणव प्राणायाम, मूर्छा प्राणायाम, प्लाविनी प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, शीतकारी शीतली प्राणायाम, असे सगळे विविध जे प्राणायामाचे प्रकार आहेत ना, ते या सगळ्याचं टोक कुठे आहे? हे सगळे बाण आहेत, पण याचं सगळ्याचं टोक आहे ते प्राणशक्तीच्या जाणीवेवर, आपल्या जाणीवेवरती टोक आहे. आणि ती जाणीव शुद्ध करण्यासाठी हे विविध प्राणायामाचे सगळे पर्याय आणि उपाय आहेत. तर हे उपाय आपल्याला ठाऊक आहेत, पण हे उपाय कशासाठी करायचेत हे आज आपण आपल्या चिंतनातून थोडंफार जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी दररोज प्राणायाम करा आणि महत्त्वाचं म्हणजे प्राणोपासनेतून प्राणायामाला तुम्ही सुरुवात करा.